पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोघा डॉक्टर्सनी अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला। धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांनी आरोपीचे रक्त नमुने बदलले असं उघड झाल्यावर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली। सरकारने या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन केली आहे, मात्र चौकशी समितीवरून सुद्धा राजकारण पेटलंय। ससून रुग्णालयातील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि डॉक्टर अजय तावरेंना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या डॉक्टर दुकलीनं हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचं उघड झालं। आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे। ग्रँड सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंची समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे। शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत, त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू। पण आता डॉक्टर सापळेंच्या नियुक्तीवरून राजकीय वाद सुरू झालाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केलाय। सरकारनं पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंकडे दिलं। मुळात डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी यापूर्वी केला होता। त्यावर चौकशी समिती नेमण्याची सरकारनं विधानसभेत घोषणा केली होती। ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणार आहे। ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही, चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत करण्यात यावी अशी पोस्ट दानवेंनी सोशल मीडियावर केली। तर विजय वडेट्टीवारांनी सापळेंच्या चौकशीवर अविश्वास व्यक्त केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी सापळेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय। अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये चौकशी एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे, ज्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहेत। ही चौकशी भरकडू नये आणि सत्यता दाबली जाऊ नये, वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे आणि आरोपीवर दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला वाचवणाऱ्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, प्रोटेक्शन देणाऱ्यावर तो कितीही मोठा पॉलिटिकल माणूस असू दे। यासाठी न्यायिक चौकशी होणे अपेक्षित आहे। भ्रष्टाचाराचे आरोप ज्याच्यावर झालेले आहेत निश्चित त्यांची चौकशी चालू आहे, हे भाग वेगळा आहे। परंतु या प्रकरणामध्ये प्रत्येकाचं ज्याला मायक्रो लक्ष ज्याच्यावर आहे या प्रकरणावर प्रत्येकाचं आहे। म्हणून एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटला तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका। चौकशी हा भाग वेगळा आहे, या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे। महाविकास आघाडीच्या नेत्याने केलेल्या आरोपांना डॉक्टर सापळेंवर यापूर्वी झालेल्या आरोपांची किनार आहे। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना डॉक्टर सापळेंनी रक्तातील प्लाझ्मा विकून सरकारच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले होते। त्या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईनं दान केल्याचं सांगितलं। जे रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असताना सापळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। औषध आणि यंत्रसामुग्री खरेदीच्या बिलावर 5 ते 10% कमिशन घेतल्याचा आरोप सापळेंवर झाला। भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही सरकारनं सापळेंची चौकशी समितीवर नियुक्ती केली आहे। या आरोपाविषयी विचारणा केली असता डॉक्टर सापळेंनी ते उत्तर दिलं। तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी 3 लाखांच्या बदल्यात रक्ताचे नमुने बदलल्याचं उघड झाल्यानं सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरली आहे हे लपून राहिलं नाहीये। मात्र ज्यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्यामुळे या चौकशीवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।